आणखी एक महत्त्वाची बातमी, काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। विधिमंडळ लॉबीतल्या राड्यानंतर राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान भविष्यात विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे। काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। विधिमंडळ लॉबीतल्या राड्यानंतर राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आता समोर आली आहे। भविष्यात विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही अशी भूमिका या ठिकाणी राज ठाकरेंनी घेतली आहे आणि एकूणच या संदर्भात त्यांनी खंत व्यक्त केल्याचं त्यांच्या या वक्तव्यातनं दिसतंय। आणि भविष्यातली भीषण परिस्थिती अशीही उद्भवू शकते असंही राज ठाकरे यामध्ये म्हणतात। भविष्यात विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटू नये असं राज ठाकरेंनी म्हटलं। तर विधिमंडळ लॉबीमध्ये पडळकरांचे समर्थक आणि आव्हाडांचे समर्थक एकमेकांना भिडले आणि यानंतर या ठिकाणी हा राडा झाला होता। यानंतर राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। नेमकं काय म्हटलंय त्यांनी सविस्तर पाहूयात। काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली आणि ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची। सत्ता हे साधन असावं, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन शुचितेच्या गोष्टी बोलायच्या। हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो। मी तर मराठी जनतेलाच विचारेन, कुणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र? मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। शिवाय जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो आणि याचा मला अभिमान आहे, कारण हे कृत्य व्यक्तिगत हेवादाव्यातनं नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं। माझ्या दिवंगत आमदाराने पण विधान भवनामध्ये एका मुजोर आमदाराला दणका दिला होता आणि तो व्यक्तिगत द्वेषातनं नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला म्हणून होता। पण यांचं काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। शिवाय अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान 1.5 ते 2 कोटी रुपये असतो आणि हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी सुद्धा रखडली आहे, तर जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये। सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारतायत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून की काय माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत। आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानूनच भविष्यात विधान भवन आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही असं राज ठाकरे म्हणतात। तर माध्यमांमध्ये जे काही थोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकरणांच्या मध्ये तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारलाही माझं आवाहन आहे की जर थोडी जरी साधन सुचिता शिल्लक राहिली असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर सुद्धा कारवाई करून दाखवा। जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात जोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका असं राज ठाकरे म्हणालेत आणि ही घणाघाती जहरी टीका त्यांनी एकूणच सरकारवर केलेली आहे। आपण पाहतोय सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच अशा प्रकारे वागत असतील तर काय म्हणायचं। विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही असं राज ठाकरेंनी म्हणत सणसणीत टोला लगावलाय। काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असंही राज ठाकरेंनी विचारलंय।